मित्रांनो सप्रेम नमस्कार. मी विनोद कुमार माने गुरुजी या माझ्या एज्युकेशनल मोटिवेशनल टेक्निकल सोशल चॅनल मध्ये आपण सर्वांचं मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करत आहे. प्रिय मित्रांनो, आज आपण बघणार आहोत आपल्या इमेजचं, आपल्या फोटोच्या मागील असणारं बॅकग्राऊंड कशा पद्धतीने आपल्याला रिमूव्ह करता येईल आणि त्याच्या जागी आपल्याला दुसरं बॅकग्राऊंड कशा पद्धतीने आपण लावू शकतो. मित्रांनो, आपण युट्यूब चॅनलवरती किंवा इतर म्हणजे शैक्षणिक साहित्य तयार करत असताना, शैक्षणिक व्हिडिओ तयार करत असताना हे आपल्या फार कामाचं आहे. चला तर मग व्हिडिओला सुरू करूया. मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्याच्या आधी जर आपण माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला तर मग बघूया कशा पद्धतीने आपल्याला फोटोच्या मागील बॅकग्राऊंड आपल्याला रिमूव्ह करून त्याच्या जागी दुसरा बॅकग्राऊंड कशा पद्धतीने आपल्याला घेता येईल. मित्रांनो, सर्वात आधी आपल्याला गुगल क्रोम मध्ये जायचं आहे. मग तुम्ही लॅपटॉप मधून किंवा तुमच्या मोबाईल मधून तुम्ही हे ऍप जे आहे हे आपण ओपन करू शकतो. आता हे ऍप ओपन केल्याच्या नंतर आपल्याला इथं काय टाईप करायचं आहे तर रिमूव्ह बीजी असं आपल्याला टाईप करायचं आहे. मी या ठिकाणी रिमूव्ह बीजी टाईप केलेलं आहे आणि मग टाईप केल्याच्या नंतर अशा पद्धतीचं रिमूव्ह बॅकग्राऊंड फ्रॉम इमेज फॉर फ्री रिमूव्ह बीजी अशा पद्धतीचं वरच आपल्याला जे लिहिलेलं असेल त्या लिहिलेल्यावर आपल्याला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर परत अशा पद्धतीचा एक इंटरफेस आपल्याला दिसतो. इथं अपलोड इमेज म्हणायचं आहे. अपलोड इमेज केलं की मग आपल्या लॅपटॉपवरती किंवा मग तुमच्याकडे असणारे जे इमेज असतील तर ते इमेज या ठिकाणी आपण सिलेक्ट करायचं, ओपन म्हणायचं. इथं ते इमेज काय होईल बघा, अपलोड होईल. फोटो घेतलं, फोटोच्या मागचा बॅकग्राऊंड जो आहे तर तो रिमूव्ह झालेला आहे. तर आता याला डाउनलोड करायचं आपल्याला. अशा पद्धतीने आपण समजा ही फोटो डाउनलोड केलं तर अशा पद्धतीने ही फोटो आपल्याला या ठिकाणी तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह झालेली असेल. आता या फोटोचा ही बघा, आता ही या माझ्या गॅलरीमध्ये ही जी फोटो आहे ही आलेली आहे. आता या फोटोचा जर मला आता बॅकग्राऊंड चेंज करायचं असेल तर मी या ठिकाणी बघा क्रिएट डिझाईन, इफेक्ट्स, इरेज, रिस्टोर आणि बॅकग्राऊंड. तर बॅकग्राऊंडला क्लिक करतो. बॅकग्राऊंडला क्लिक केल्याच्या नंतर मला या ठिकाणी कुठल्या प्रकारची बॅकग्राऊंड मागं घेईल तर हे सगळं या ठिकाणी दिलेलं आहे. आता मी बघा या ठिकाणी हे ग्रीन घेतलेलं आहे, हे आलेलं आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं विविध प्रकारचे बॅकग्राऊंड जे आहे तर या ठिकाणी आपण चेंज करू शकतो. बघा, आपण कितीही बॅकग्राऊंड तुम्हाला हवे तसे बॅकग्राऊंड जे आहे तर या ठिकाणी तुम्हाला चेंज करता येऊ शकेल. कुठलंही सीन, कुठलंही सिनेरी वगैरे जे आहे तर ते या ठिकाणी आपण घेऊ शकतो. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आपलं जी इमेज आहे तर त्या इमेजच्या मागील बॅकग्राऊंड जो आहे तो आपण काढून घेऊ शकतो आणि त्याच्या जागी आपल्याला दुसरा बॅकग्राऊंड जो आहे तर तो बॅकग्राऊंड देखील आपल्याला घेता येऊ शकतं. आणि अशा पद्धतीने डाउनलोड म्हटलं की तो सेव्ह होतो. तर मित्रांनो, नक्कीच तुम्हाला हे करता येईल.